बॉल पूर्ण होईपर्यंत कोणीही भविष्यवाणी करू शकणार नाही, कोणीही काही भाकीत करू शकणार नाही, कोण या ठिकाणी चॅम्पियन ठरणार आहे. पैसा वसूल मॅच. नक्कीच. मात्र कौतुक करायला हवं अक्षय याचं. अक्षय क्रमांक 3 चालला फलंदाज. ज्या वेळेला संघ अडचणीत होता, फक्त 4 धावा धावफलकावरती होता, त्या वेळेला आलेला अक्षय, संघाच्या धावा 22 आहेत व अक्षयच्या वैयक्तिक धावसंख्या 19 धावसंख्या करतो. यावेळेस भूषण भोईर. यस, भूषण भोईर येते बॉलिंग मार्कवर. भूषण या 12 रन डिपेंड करतोय की नाही. 6 बॉल 12 रन. भावेश चौधरी स्ट्राइकिंग एंडवर आपल्याला दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. भूषण पहिलाच बॉलला ऑन ड्राईव्ह आहे. प्रितेश जोशी या ठिकाणी थोडासा शॉट पडला, हाफ चान्स होता प्रितेश याला, आणि हा जर कॅच घेतला असता तर एक उत्कृष्ट कॅच बनवू शकला असतो आपण. थोडासा स्टार्ट घ्यायला पाहिजे होतं सुरुवातीला, तो स्टार्ट घेतला नव्हता, त्यामुळे थोडासा मागे पडला प्रितेश जोशी. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन, आणि स्ट्राईक मिळते पुन्हा एकदा बॅट्समन अक्षय याच्याकडे. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी विलासमोदी राहणार टीमला 11 रनची आवश्यकता. 5-11. पुन्हा भूषण आपल्या बॉलिंग बॉलवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळेस अक्षय साठी शॉर्ट रननी बॉलिंग. ओ बीट करतोय बॅट्समनला. अप्रतिम डिलिव्हरी. लेंथ बॉल टाकला होता ऑप्शनच्या थोडासा बाहेर. यावेळेस एक बॉल डॉट झाल्यानंतर थोडासा प्रेशर वाढेल बॅट्समन अक्षय याच्यावर, कारण आता इक्वेशन असं आहे 4 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. कोण जिंकेल हा मॅच अद्यापपर्यंत आपण काही भाकीत करू शकणार नाही. काय जबरदस्त मॅच. मात्र कौतुक करायला हवं भूषण भोईर. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी आलेला हा गोलंदाज 2 चेंडू हाताळतोय. अक्षय सारख्या एका सेट झालेल्या बॅट्समनला रोखून ठेवण्याचं काम करतोय. 2 चेंडू मध्ये फक्त 1च धाव खर्च करतोय. 4 चेंडू 11 धावा. राईट आर्म ओव्हरचा मारा. पुन्हा एकदा भूषण भोईर. पुन्हा भूषण आपल्या बॉलिंग मार्कवर. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. यस, कंपल्सरी चेसिंग आहे, याची नोंद घ्यायची आहे. उलटोच बॉल. बॉल कवकारण्याच्या वरून 6 रनसाठी ब्रँडेड षटकार अक्षयच्या बॅट मधून येतोय. थँक्यू विजय. तर या साधेपणे अक्षय धावा नेऊन ठेवतो विलासमोदी राहणाऱ्या संघाच्या हातामध्ये. 29 धावा, 3 चेंडू आणि 5 धावा. काय फलंदाजी करतोय, अफलातून फलंदाजी. 25 धावांचं योगदान देतोय. नॉट आउट 25 धावांचं योगदान देतोय अक्षय आपल्या संघासाठी. यस, खराब बॉल भूषणाचा लोअर फुलटॉस बॉल होता, आणि लोअर फुलटॉस बॉलचा चांगला समाचार घेतला बॅट्समन अक्षय याने. निश्चितच यावेळेस अशा इक्वेशन मध्ये जर तुम्हाला एक खराब बॉल पडतो त्याचा चांगला उपयोग घेतला पाहिजे, आणि तेच केलेले आहे या ठिकाणी बॅट्समन अक्षय याने. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 25 वर खेळतोय बॅट्समन अक्षय. आता जर बघितलं इक्वेशन 3 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. कंपल्सरी चेस करावे लागतील या 5 रन्स चॅम्पियन बनण्यासाठी विलासमोदी राहणार टीमला. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. एक तुम्हारी तो एक हमारी असं काहीतरी करत असताना एक निर्धाव चेंडू हाताळला होता भूषण याने. लगेचच दुसऱ्या चेंडूवरती अक्षय याच्या बॅटमधून एक षटकार येतोय. 3 चेंडू 5 धावा. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या सामन्याचं चित्र काय असणार याचं उत्तम उदाहरण आता आपल्याला पाहायला मिळेल भूषण भोईर यांच्या गोलंदाजीमधून. दुसरं ओव्हर अतिशय महागड पडला होता. विजय याने 18 रन्स खर्च केल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भूषण. यावेळेस स्वीपर कव्हर लावला जातोय. लॉंग ऑफ आहे. एक डिप्स किंवा एक मिड विकेट. एक फिल्डर आपण बघतोय वाडिश लॉंग ऑनला. ओ हवेत बॉल यावेळेला कॅच होऊ शकतोय. अमोल कॅच साठी प्रयत्न करतोय, आणि हा अतिशय चांगला कॅच, जो महत्वाचा कॅच होता. आणि या ठिकाणी जर आपण आता बघितलं तर 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. आणि मी म्हणेन की या ठिकाणी जर गावदेवी बालकुम टीम चॅम्पियन झाला तर हा कॅच पकडलेला नाही, तर हा मॅच पकडलेला आहे, आणि हा चषक पकडलेला असं सांगायला वावगं ठरणार नाही. थँक्यू विजय. मात्र मी म्हणत होतो हेमंत सर हा चेंडू निर्णायक असेल, तेच झालं. या चेंडूवरती गडी बाद करतोय अक्षय सारखा एका हार्ड हिटर बॅट्समनला. यावेळेस डगआउट मध्ये धाडण्याचं काम करतोय भूषण भोईर. सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम स्पर्धेचं हे नजरानं आपल्याला पाहायला मिळतंय. फायनलचा हा सामना एक रंगतदार सामना, एक तुम्हारी तो एक हमारी असं काहीतरी म्हणत असताना भूषण भोईर 2 चेंडू 5 धावा. यावेळेस विजयासाठी 2 चेंडू 5 धावा. राईट आर्म ओव्हरचा मारा करत असताना मात्र सामना कोण करेल यावेळेस सामना करतोय
तो म्हणजेच भावेश चौधरी सलामी झालेला फलंदाज, मात्र अजूनही त्याला लय सापडलेली नाहीये. 3 चेंडू खेळतोय, फक्त 3 धावा खर्च करतोय, 3 धावा अर्जित करतोय. भावेश चौधरी स्ट्राईक एंडवर 2 बॉल 5 रनची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर भूषण राईट अबाउट द विकेटनी. ओ यॉर्कर डिलिव्हरी, चांगला बॉल टाकतोय बॉलर या ठिकाणी भूषण. शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 5 रन, गोल्डन षटकार मारावा लागेल. आणि जर भावेश चौधरी याचा जर आपण विचार केला तर भावेश चौधरी याचा रेकॉर्ड आहे गोल्डन षटकार मारण्यामध्ये भिवंडी क्रिकेटमध्ये. बघूया या वेळेस गोल्डन षटकार मारतोय की नाही. गोल्डन षटकार जर मारला तर चॅम्पियन बनेल या नगरसेवक चषक 2020 मधला विलासपती राहणार टीम. 1 बॉल 5 रन. मात्र भूषण भोईर या गोलंदाजाचं सुद्धा मी कौतुक करेन. या गोलंदाजाने सुद्धा बरेचसे असे सामने गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला विजयी करून दिलेले आहेत. मी बघितलेलं होतं कासरबळवली या ठिकाणी कालिका माता संघाचं चषक होतं, त्यावेळेस जितू शेळके सारखा एक हार्ड हिटर फलंदाजी करत होता. 6 चेंडूंमध्ये 12 धावा करायच्या होत्या, त्या 12 धावा याच गोलंदाजाने डिपेंड केला होता. तोच गोलंदाज यावेळेस आपल्या संघासाठी 11 धावा डिपेंड करत असताना यस अप्रतिम बॉलिंग करतोय. निश्चितच बघूया कुठला टीम जिंकतोय. 1 बॉल आणि 5 रन. सामना कोणी जिंको, चॅम्पियन कोणी बनो, मात्र दोन्ही टीमने प्रेक्षकांचं मन निश्चितच जिंकलेलं असेल. जर मॅच आवडली असेल तर निश्चितच दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नक्कीच रसिक प्रेक्षकांना विनंती असणार आहे, शेवटचा चेंडू 5 धावा, टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा. भूषण भोईर गोलंदाजी करत असताना सामना करतोय अक्षय. भूषण बॉलिंग मार्कवर शेवटचा बॉल घेऊन जाईल. या वेळेस बघूया. ओ यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने बॉल अमोल त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी चॅम्पियन बनतोय गावदेवी बालकुम टीम. कॉंग्रॅच्युलेशन बालकुम. तर बघूया अंतिम विजेते संघ, फायनल संघ, अंतिम विजयी संघ ठरतोय ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ. चॅम्पियन अमर क्रीडा मंडळाच्या नगरसेवक चषकाचा चॅम्पियन संघ ठरतोय तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ. कामगिरी बालकुम टीमची. गावदेवी बालकुम टीमने या ठिकाणी प्रथम पारितोषिक पटकावलं आहे आणि चॅम्पियन ठरतोय गावदेवी बालकुम. हे आपण बघू शकतो रोख रक्कम 77,077 हे रोख रक्कम, आणि त्यानंतर हे आकर्षक नगरसेवक ट्रॉफी दिली जाते बालकुम टीमला.